राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होते। दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत। वर्ध्यामध्ये रसुलाबाद ते वर्धा या रस्त्यावरील वायफळ तिगाव रोठा भागामध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यामुळे अनेकदा अपघात झाले असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। तिथे नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेतलं एकनाथ चौधरी यांनी। आपण सध्या रसुलाबाद वर्धा या मार्गावरती आहोत। रोठा ते वर्धा हा तर रस्ता अत्यंत दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे। पण अशात हा रसुलाबाद पासून वर्ध्यापर्यंतचा 19 किलोमीटरचा जो रोड आहे, या रोडवरती खड्डे पडल्याचं चित्र जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। हा जो रस्ता आहे हा देवडी पुलगाव मतदारसंघामध्ये येतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांनी या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी लावून धरली होती। याशिवाय या रस्त्यासाठी आंदोलनंसुद्धा झालेली होती। पण अद्याप मात्र या रस्त्याची जी दुरुस्ती झाली, पण पुन्हा हा जो रस्ता आहे हा जैसे ते झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अनेक नागरिकांना या ठिकाणी या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो। अनेक अपघातसुद्धा या रस्त्याने झाल्याची चित्र आहे। या समस्या घेऊन अनेक नागरिक जे आहेत हे बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग असेल, या सर्वांकडे पोहोचलं, विविध नेत्यांकडे साकडे घालण्यात आले। पण अजूनपर्यंत मात्र रस्ता जो आहे हा रस्ता पूर्णत्वास गेला नाही, रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं नाही। हे जे खड्डे आहेत हे खड्डे जीवघेणे खड्डे आहेत आणि कधी या ठिकाणी मोठा अपघात घडेल आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागेल हे मात्र सांगता येत नाही। अशाच देवडी पुलगाव मतदारसंघात येणारे जे विविध रस्ते आहेत या रस्त्यांसह हा जो रसुलाबाद वर्धा मार्ग आहे हा रोठ्याजवळ मोठ्या प्रमाणात खचलेला आहे, खड्डे पडलेले आहेत। हे दुरुस्ती कधी होणार असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, रोठा, वर्धा। अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आहे। अहिल्यानगरमध्ये शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे। शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे यांनी महापौर ज्योती गाडे यांची भेट घेऊन ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी केली। पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयानं बोराटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असून आता महापौरांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या वतीने आमच्या वरिष्ठांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सुचवलं त्याप्रमाणे आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून बाळासाहेब बोराटे यांचं पत्र माननीय महापौरांना आज दिलंय आणि ते पत्र दिल्याप्रमाणे माननीय महापौरांनी बाळासाहेब बोराटेंना विरोधी पक्षनेतेपद त्यांनी द्यावं अशी आमच्या शिवसेनेच्या वतीने त्यांना मागणी करण्यात आलेली आहे। अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरती समृद्धी महामार्गाचं चेनेज 532 जवळ टँकरला आग लागली। समृद्धी महामार्गावरती दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाली आहे। कोपरगाव तालुक्यातील देरडे आणि सिन्नर तालुक्यातील पाथरे दरम्यानची ही घटना आहे। टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याची प्राथमिक माहिती आहे। टँकरमध्ये वाहन चालक असल्याची सुद्धा माहिती असून समृद्धी महामार्गाचं रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालंय। नाशिकमध्ये किन्नर समाजात 2 गट पडले असून किन्नर जिहाद नाशिक किन्नर गद्दीपती सलमा नायक ह्या करत असून नाशिकच्या किन्नरांना मुस्लिम धर्मात धर्मांतरित करत असल्याचा आरोप सिन्नरचे हिंदू किन्नर शुभांगी शिंदे यांनी केलाय। मात्र नाशिक किन्नर समाजानं हे आरोप चुकीचे असून फेटाळून आमच्या विरोधात पुरावे सादर करा अशी मागणी केली। मात्र हिंदू किन्नर शुभांगी शिंदे यांनी काल आक्रोश मोर्चा काढला। यावेळी विविध हिंदू संघटना देखील मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी देखील मोर्चात सहभाग घेतला। नाशिक किन्नर समाजानं आमच्यात सर्व जाती धर्माचे किन्नर असल्याचं स्पष्ट करत आम्ही सनातनी विचाराचे असल्याचंही म्हटलेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारीला नागपूरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे। नागपुरामध्ये राष्ट्रपती ब्रह्मकुमारी या संस्थेच्या वतीनं आयोजित एकात्मता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम 25 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता नागपूर जवळच्या जामठा येथील विश्वशांती सरोवर परिसरात आयोजित करण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुनगाव येथील श्री आवाजी सिद्ध महाराजांच्या
आगळ्या वेगळ्या भंडारा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. तब्बल 150 क्विंटल ज्वारीची भाकरी आणि 25 क्विंटल उडदाच्या डाळीचं वरण अशा प्रकारचा हा महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. 700 वर्षांपूर्वी आवजी सिद्ध महाराज या परिसरातील आदिवासी व सामान्य लोकांची जडीबुटी आणि महाप्रसाद देऊन आरोग्य सेवा करत असत. त्यामुळे या भंडाऱ्यातील प्रसाद सेवन केल्यानं वर्षभर आपण निरोगी आणि व्याधीमुक्त राहतो अशी भावना या परिसरातल्या भाविकांची आहे. हा महाप्रसाद लोकवर्गणीतून केला जातो आणि हा महाप्रसाद कुणालाच कमी पडत नाही. दरम्यान लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुनगाव येथे आवजी सिद्ध महाराजांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आता भंडाराचा प्रसाद बनवणं सुरू आहे. खरं तर आवजी सिद्ध महाराज हे 700 वर्षापूर्वी या परिसरात होऊन गेले आणि आपण जर का बघितलं तर त्या काळात त्यांनी या ठिकाणी प्रथा सुरू केली होती. ज्वारीची भाकरी आणि मिसळीचं वरण असा महाप्रसाद ते या ठिकाणी द्यायचे आणि त्यामुळे अनेकांचे व्याधी हे चांगले व्हायचे अशी काहीशी प्रथा की अशी भावना या परिसरातील लोकांची आहे. विशेष करून आदिवासी हा परिसर आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात जे रुग्ण होते त्यांची ते सेवा करायचे आणि त्यामुळे आवजी सिद्ध महाराजांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरते. मावशी, किती वर्षापासून तुम्ही हा प्रसाद बनवायला येता? लय बापा, आता 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले आम्ही भंडाऱ्यात भाकरी करतो. किती भाकरी करतो? दिवसभर आता किती भाकरी करतो किती नाही त्याचा काय दिवसभर असतं? दिवसभर भंडारा आला मयात की आम्ही भाकरी करतो. तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवजी सिद्ध महाराजांच्या यात्रेत दुरून दुरून भाविक या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारे ज्वारीची भाकरी आणि मिसळीचं वरण असा महाप्रसाद या ठिकाणी घेतात आणि वर्षभर या प्रसादामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा व्याधी किंवा आजार होत नाही अशी काहीशी भावना या आदिवासी परिसरातील या भाविकांमध्ये आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, सुनगाव, बुलढाणा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी 12वीची मुख्य परीक्षा आजपासून राज्यभर सुरू होतीये. यंदा 15,32,487 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 3,387 परीक्षा केंद्रांवरती परीक्षा पार पडणार आहे. विज्ञान शाखेमध्ये 7,99,773, कला शाखेत 3,80,692 आणि वाणिज्य शाखेमध्ये 3,20,052 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि ITI टेक्निकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. आजपासून सुरू होत असलेल्या 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावरती CCTV कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर असणार आहे. तर परीक्षा केंद्राजवळ गोंधळ घालणाऱ्यांवरती थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली आहे. यापूर्वी परीक्षा केंद्रांवरती पालक आणि नातेवाईकांकडून सर्रास कॉपी पुरवण्याचे प्रकार समोर आले आणि यावरती रोख लावण्यासाठी शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनानं ही कठोर पावलं उचललेली आहेत. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे. त्यासाठी आम्ही सर्व केंद्रावर म्हणजे आमच्या 10वीच्या ऑलमोस्ट 156 आणि 12वीचे 103 केंद्र आहे. त्या सर्व केंद्रावर आम्ही CCTV आणि या CCTVमधून जो आउटपुट येणार आहे याचे कंट्रोल रूम आम्ही तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ठेवणार आहे ताकी त्यामध्ये प्रॉपर मॉनिटरिंग असणार आहे. त्यासोबत सर्व संवेदनशील सेंटरमध्ये आमच्या विशेष बरारी पथकाची नेमणूक आम्ही केलेला आहे. त्यासोबत या पूर्ण मेकॅनिझम मॉनिटर करण्यासाठी आणि बाहेरून आम्ही विशेष कॅमेरामॅन त्यासोबत ड्रोनच्या सुद्धा मदत घेणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.